आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शरू सापडली का? अक्षरा, अक्षरा अगं ऐक की. अक्षरा अकी बघ, शांत हो. हा, एवढा राग डोक्यात घालून घेणं बरं नाही. जरा शांत हो. आज मी त्याला सोडणार नाहीये आणि तुम्ही प्लीज मध्ये पडू नका. अगं अगं अक्षरा, अक्षरा ऐक. अक्षरा अगं ऐक की. अक्षरा अगं ऐक की. अश्विन, शरू कुठे सांग. मला पूर्ण खात्री आहे की तूच तिला गायब केलेस आणि आता ह्यांच्या समोर तिला शोधण्याचं नाटक करतोयस. किती नीच असशील रे. अक्षरा काय बोलतेस तू? सुंदर सुंदर, अरे मी खरंच शरूला काही केलं नाहीये. तुला माहितीये ना माझं शरूवर किती प्रेम आहे ते. माझ्यावर विश्वास ठेव. अरे शरू सापडत नाहीये ना, याचा त्रास मलाही होतोय. ए, अजून एक खोटच बोलतोयस तू. किती सोजवळपणाचा आव आणशील रे. अरे माणसाला नाही किमान देवाला तरी घाबर. अक्षरा शरू कुठे सांग. अक्षरा मी खरंच सांगतोय. हे बघ, तुझ्या इतकं मी देखील पॅनिक आहे. अगं शरूची काळजी मला देखील आहे. अक्षरा अगं काय करतेस तू हे? जाब विचारायचं ना, मग याला विचारा. यांनी कुठे ठेवलंय माझ्या बहिणीला विचारा नाही आला एकदा खडसावून. अक्षरा, शरू तुझी बहीण असती ना तरी माझी बायको पण आहे. अगं मी का करेन तिच्यासोबत असं? बायको आहे ना, मग वाटेल तसं वागशील तिच्याशी. अश्विन, मी तुला पुरती ओळखून हे लक्षात ठेव. अक्षरा, मी तिच्यासोबत वाटेल तसं वागत नाहीये. अगं विश्वास ठेव माझ्यावर. सुंदर, अरे विश्वास ठेव माझ्यावर. तुला माहिती ना माझं शरूवर किती प्रेम आहे ते. अहो, हा फसवतोय, हा खोटं बोलतोय. याला विचारा ना तुम्ही एकदा. ब्रो, माझ्यावर विश्वास ठेव. तुला माहिती ना मी शरूवर किती प्रेम करतो ते. हे बघ, अक्षराच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज आहे, त्यामुळे ती मला जज करतेय. अश्विन, तू गप्पा बसा. अक्षरा, पुरी शांत हो जरा. अगं आपण शोधू ना शर्वरीला. तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेयस? चल बघू इथनं. माझ्या बहिणीला जर काही झालं ना तर तू आहेस आणि मी आहे. तिच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी तू संपला समज. अक्षरा, अक्षरा अगं नको रडूच एवढी. हा, हे बघ, अगं कशा पायी रडतीयस तू? पोलिसांना कंप्लेंट केली आहे ना वा आपण. अगं हे बघ, सापडेल शरू. हा, आता असं रडून तू किती त्रास करून घेणार आहे स्वतःला. शांत हो. अक्षरा अगं ऐक की. मला आता काही ऐकून घ्यायचं नाहीये. प्लीज मला आता एकटं सोडाल का? अक्षरा अगं प्लीज. सुंदर, अरे राहू दे तिला एकटीला. तिचा येळ घेऊ दे तिला. शांत होईल ती आणि मग बोल की तिच्याशी. सुंदर, आधी शर्वरीला शोधायला पाहिजे बघ आपण. वहिनीनं अक्षराला शब्द दिला होता शर्वरीला या घरात काही बी त्रास होणार नाही म्हणून. आणि वहिनीनं दिलेल्या वचनामुळेच शरूला आपल्या घरात पाठवलंय बघ अक्षराला. आता वहिनीनं दिलेला शब्द जपणं हे तुझं कर्तव्य आहे बघ.
हेल्प! कुणी आहे का? कोण आहात तुम्ही? मला मला का आणलंय तुम्ही इथे? मला का बांधलंय असं? प्लीज मला जाऊ द्या, प्लीज. कोण आहात तुम्ही? सांगा ना, मला का आणलंय इथे? हे बघा, माझी काही चूक झाली असेल ना तर मी हात जोडून माफी मागते, पाया पडते तुमच्या, पण प्लीज मला जाऊ द्या. तुम्हाला काही हवंय का? तुम्हाला पैसे हवेत का? प्लीज सांगा. काही नकोय मला. हे बघा, जोपर्यंत तुम्ही मला सोडत नाही ना, मी अन्नाचा एक कणही घेणार नाही. मला नकोय काही. नकोय मला काही. मला सोडा इथनं. प्लीज मला जाऊ द्या ना. हो, का तुम्ही मला इथे बांधून ठेवलंय? मी काय केलंय? मी त्रास दिलाय का तुम्हाला? ते सांगा मला. प्लीज प्लीज मला जाऊ द्या. प्लीज मला जाऊ द्या. तुम्ही जर मला आत्ताच्या आत्ता इथनं सोडलं नाही ना, तर मी एवढा आरडाओरडा करेन की कुणी ना कुणीतरी मला इथनं सोडवायला येईलच. अक्षरा, आय एम वॉर्निंग यू. सुंदर जसं सांगतोय ना तसं कर. सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर, नाहीतर तुझी बहीण गेली म्हणून समज. आत्या, सुंदरीशिवाय पर्याय नाहीये. तीच यातनं मार्ग काढू शकते. खरंय तुझं. आता मी फोन लावते तिला. अक्षरा, फोन लाऊड स्पीकरवर ठेव म्हणजे मला बी कळ. हॅलो अक्षरा. अगं, किती दिवसांनी बोलतोय आपण? हो ना ग. बाय द वे, तू त्या ड्रग माफियाला एक्सपोज केलंस आणि गजाआड केलंस. वाचलं मी. मी समजू शकते, पण काय ग, तुझ्या आवाजावरून जाणवते की तू कुठल्या तरी टेन्शन मध्ये. काय झालं? उगाच का मी तुला माझी जीवाभावाची मैत्रीण म्हणते? न सांगता हे सगळं ओळखलंस ना? सुंदरी, मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे ग. अगं अक्षरा, मी तुझ्या मदतीसाठी कधी तयार आहे. तू फक्त सांग काय झालंय. मी मागे एकदा तुला अश्विन बद्दल बोलले होते, आठवते? अश्विन, शरूचा नवरा ना, सुंदरचा चुलत भाऊ, ज्याच्याबद्दल बगल में छुरी आणि मुंह में राम असं वर्णन केलं होतं, तोच ना? बरोबर. त्याचा काही इश्यू आहे का? हो अगं, त्यांनी गोड गोड बोलून स्वतःची इमेज सगळ्यांपुढे इतकी चांगली करून ठेवली आहे की काही विचारायची सोय नाही. तो आमच्या सगळ्यांसाठी धोकादायक आहे. आम्हाला सगळ्यांना देशोधडीला लावायचे त्याचे प्लॅन्स आहेत. यावर शरू आणि सुंदरचा विश्वासच बसत नाही अगं. मी खूप वेळा त्याला रंगेहात पकडण्याचे प्लॅन केलेत, पण ऐन वेळेला सगळे फेल गेले ग. त्यामुळे त्याचं जास्तच फावलंय. शरू आणि सुंदरचा त्याच्यावरचा विश्वास अगदीच बळकट झालाय ग. बर, सुंदरी, आता तो काहीतरी खूप मोठा प्लॅन करण्याचा बेतात आहे. काही करून सूर्यवंशींची सगळी इस्टेट त्याला घशात घालायची.
तीही लवकरात लवकर. आणि त्यासाठी तो शरूचा घात करायला पुढे मागे बघणार नाही असं त्यांनी स्वतः बोलून दाखवले. सुंदरी, मला फार भीती वाटते ग. शरू प्रचंड प्रेमात आहे ग त्याच्या, आणि सुंदरी त्याच्या विरुद्ध एक शब्दही ऐकायला तयार नाहीयेत. त्यामुळे मी खूप एकटी पडलीये ग. लवकरात लवकर काहीतरी हालचाल करून अश्विनचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणावाच लागेल. नाही, माझ्याकडे प्लॅन आहे. कसं आहे ना, अश्विन सारखे सभ्य बदमाश गुंडांपेक्षाही खतरनाक असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या स्टॅपमध्ये अडकवावं लागतं. माझ्याकडे प्लॅन आहे, पण थोडा धाडसी आहे. तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे. सगळ्यात आधी ना आपल्याला शरूला कुठल्या तरी सुरक्षित ठिकाणी हलवावं लागेल. कारण अश्विनकडे शरू ही एकमात्र शस्त्र आहे. तिचा वापर करून तो काहीही कधीही करू शकतो. हो, अगदी बरोबर ओळखलंस बघ. त्यामुळे आपल्याला त्याच्याजवळचं ते शस्त्र हलवावं लागतं. तेही एवढं शिताफीने की शरूलाही कळणार नाही आणि अश्विनलाही. कळतंय ना? म्हणजे आपण शरूला किडनॅप करायचं असं म्हणायचंय का तुला? काइंड ऑफ, बट डोंट वरी. हे बघ, आपण हे सगळं शरूच्या सिक्युरिटीसाठीच करतो. आणि हो, शरू गायब झाल्याचा, शरू किडनॅप झाल्याचा आळ देखील आपण अश्विनवरतीच आणायचा, जेणेकरून तो परफेक्टली ट्रॅप होईल. कधी कधी गुन्हेगाराला पकडण्यासाठी अगदी त्याच्यासारखाच विचार करावा लागतो. हे बघ, रिस्क आहे, पण रिझल्टही तितकाच चांगला मिळणार. आहेस ना तू तयार? शरू आणि सुंदरसाठी मी काहीही करायला तयार आहे. ओके, मग मी सांगते तो प्लॅन नीट आहे. थँक्यू. मी तू सांगितल्यास जसा तंतोतंत प्लॅन फॉलो करेन. आणि तू काळजी नको करूस. मी आणि डीसीपी धनंजय तुझ्या पाठीशी आहोत, तेही खंबीरपणे. थँक्यू. बाय. बाय. अक्षरा, अगं या समद्याचा शरूला खूप त्रास होईल, आणि तुला बी. आत्या, काहीही झालं तरी आपल्याला हे करावंच लागेल. तुम्हीच म्हणाला होतात ना, कधी कधी कठोर व्हावं लागतं म्हणून. वय, मग आता ती वेळ आलीय. शरू, मला माफ कर बाळा. अश्विन पासून तुला वाचवायचंय तर मला हे करावंच लागेल. पण मी तुला काहीच सांगू शकत नाही, यासाठी मला माफ कर. खरं तर सुंदरी बरोबर जे माझं बोलणं झालंय त्यावरून हे सगळं आम्ही केलंय, आणि हे फक्त तुझ्यासाठी आहे. अक्षरा, अक्षरा, सापडल शर्वरी. अगं अक्षरा, ऐक की. अक्षरा, अक्षरा, ऐक ना. अक्षरा, अक्षरा. अक्षरा, माफ कर का मला. बरं, तू काय बी काळजी करू नकोस बघ. शर्वरी जगाच्या पाठीवर कुठं बी असेल ना, तरी मी हा तिला शोधून आणीन. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. अक्षरा, तुला त्रास झालेला मला नाही बघवत बघ. तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं नाही बघवत मला. अक्षरा, तू काळजी करू नकोस. अक्षरा, शरू कशी आहे ग? आत्ता शरूने एक घासही नाही खाल्ला. आत्ता तिला अशा अवस्थेत आणि असं उपाशी नाही बघवते. खूप त्रास होतोय. सुंदरीने तिचा प्लॅन लवकर सुरू करावा.
म्हणजे शरूचा त्रास कमी होईल. वय ग, अगं पण आपल्या शरूला त्रास होऊ नये म्हणूनच हे समजा करतोय ना बा आपण. शांत हो अक्षरा, आणि एक ध्यानात ठेव का तिच्या भल्यासाठीच आपण समजा करतोय, आणि या सगळ्याला तुला धीरानं तोंड द्यावं लागणार आहे. बरं, जेवणाचं ताट घेऊन आले, तेवढं जेवून घे बाळा. अगं अशी उपाशी आहेस बघ, 2 घास खाऊन घे. आत्या, शरू उपाशी असताना माझ्या घशाखाली एक घास तरी जाईल का? अगं अक्षरा, पण या समध्याला तोंड द्यायला अंगात ताकद नको का? हा, मी जेवेन, तुम्ही जा. आत्या, बाहेर जाऊन ठरल्याप्रमाणे सगळं करा. वळ, तू अजिबात काळजी करू नकोस. हा, जेवून घे. उर्वशी मामी, शरू कुठे आहे? हे बरं आहे हा, चोर तो चोरांवर शिरजोर. तू शरूला गायब केलंयस ना व? तुझ्या सांगात लई किडे वळवत्यात. आता सुंदरकडनं समधी प्रॉपर्टी मिळणार आहे ना व? मग आता माझा पत्ता कट करायचा आहे तुला. पण लक्षात ठेव, उर्वशी म्हणतात मला, तुला अशी सोडणार नाही मी. हेच तुम्हाला चांगलंच माहित होतं की सुंदर सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करणार आहे, म्हणून शरूला गायब करून मला अडकवायचा प्लॅन आहे ना तुमचा, बरोबर ना? आणि उलट मलाच दोष देत आहे. हाऊ डेअर यू. बरोबर आहे तुझं, मला बी हेच वाटतंय. या उर्वशीचाच काळा बाजार आहे हो समजा. मला आधीच शंका होती, हिनं या आधी बी लई रंग दाखवल्यात. मागणं वार करायची सवय नाही मला. जे आहे ना ते समोरून. वय ग, समोरून वार करतीयस? अगं लई धाडस लागतं त्यासाठी. कायम तर समद्यांच्या मागणं कटकारसन करत फिरतीस. लई बोला था तुम्ही. खबरदार आता एक शब्द जर काढला तर. का ग, नाकाला मिरच्या जमल्या का? खरं बोललो ना का असं होतंय बघ. वय मग करा ना खरं की खोटं ते. हा, आपली लई तयारी आहे. तयारी आहे तुझी? होय. अगं तू कशाला सांगतेस मला? अहो, राव. बस! इथे माझी शरू सापडत नाही आणि तुम्ही ते भांडत बसलाय. सो हॉरिबल. आता बघच अश्विन, अक्षराच्या प्लॅन पात्र तू कधीच पोचू शकणार नाहीस. तुला बरोबर या उर्वशीत गुंतवून ठेवला आहे मी. अश्विन, अरे मला कळतं आहे की तुला लई त्रास होतोय बघ, पण अरे मला बी काय सुगावं लागत नाही आहे. काय करू ना कायच कळना झालंय बघ. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, ज्यानं कोणी शर्वरीला पळवून नेलंय ना त्याला मी आज सोडत नसतोय बघ. तू धीर सोडू नकोस. कसंही करून शरूला शोधावंच लागेल. ती हातातून निसटली ना तर माझा सगळा गेम फसेल. सुंदर, अरे शरूशिवाय नाही जगू शकत रे मी. कुठे असेल ती? अहो, सुंदरीचा फोन आहे. शरू बद्दल काही क्लू मिळालाय. काय? तुम्ही तिच्याच तोंडून ऐका. हॅलो सुंदरी, तू आता मला जे सांगितलंस ना ते अश्विन आणि सुंदरना सांग ना प्लीज. मी फोन स्पीकरवर टाकतेय. हा, गुड. अश्विनीही ऐकतोय म्हणजे काम सोपं होईल.
वेल, शरूचे काही ट्रेसेस सापडलेत माझ्या शहरात. मी ते लीड्स कन्फर्म केलेत. त्यामुळे शरूचा लवकरात लवकर पत्ताही लागेल आणि तिचा जो किडनॅपर आहे तोही गजाआड असेल. हॅलो सुंदरी, मी आज सुंदर बोलतोय. मला सांग, आम्हासनी इकडनं काय करायला लागेल का? तुम्हाला लवकरात लवकर इकडे यावं लागेल. कारण कसं ना, मला काही डिटेल्स हवेत, त्यासाठी तुमची गरज लागेल मला. तुम्ही 2-3 दिवसाच्या राहण्याच्या बेतानेच या. हा होय होय, आम्ही लगेच निघतो बघ. तुम्ही कोण कोण येणार आहात, म्हणजे त्यानुसार मला व्यवस्था करता येईल. सुंदर, मी पण येतो. हा, हे बघ, म्या, अश्विन आणि अक्षरा आम्ही येतोय. हा ओके, चालेल. हा होय होय. गुड. प्लॅन वर्क करतो. अश्विनने ट्रॅपमध्ये पाऊल टाकलेलं. उर्वशी मामीने तिकडे काहीतरी सापळा रचलेला दिसतो. मला जावंच लागेल. चला निघूया. चल. तुला तर यावंच लागेल. तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यासाठीच तरी धडपड चालू आहे.